जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील अणवा येथे 26 फेब्रुवारीला महाशिवरात्रीच्या रात्री महादेव मंदिरावर एका तरुणाला गावातील काही गावगुंडांनी जुन्या वादातून अमानुष मारहाण करत लोखंडी रॉड गरम करत चटके देऊन जीव मारण्याचा प्रयत्न केला। या घटनेतील गुन्हेगारांना पाठीशी न घालता त्यांना मकोका लावण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करून निर्णय घेण्यात येईल असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज विधान परिषदेत सांगितले। भोकरदन मधील कैलास बोराडे यांना झालेल्या मारहाण प्रकरणी विधान परिषद औचित्याचा मुद्दा सदस्य शशिकांत शिंदे यांनी उपस्थित केला होता। त्यावर निवेदन करताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलताना म्हणाले की या संदर्भात मी जालन्याच्या पोलीस अधीक्षकांशी बोललो आहे। जालन्याचे पालकमंत्री त्या ठिकाणी भेट देणार आहेत। बोराडे यांना झालेली मारहाण ही अतिशय अमानुष आहे। या घटनेचा व्हिडिओ बघितल्यानंतर अंगावर शहारे येतात इतकी अमानुष पद्धतीने मारहाण झाली आहे। मारहाणीत जखमी झालेल्या बोराडे यांना घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं। मी त्यांना खासगी रुग्णालयातच दाखल करण्यास सांगितलं, त्यानुसार त्यांच्यावर उपचार सुरू आहेत। मी देखील बोराडे यांच्याशी फोनवरून बोललो होतो, त्यांची विचारपूस केली। सरकार तुमच्या पाठीशी असल्याची ग्वाहीही त्यांनी दिली। या घटनेतील गुन्हेगारांना अजिबात पाठीशी घालणार नाही, त्यांना मकोका लावण्याची प्रक्रिया गृह विभागामार्फत करण्यात येईल असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं। नवनाथ सुदानदौड त्याचा भाऊ त्याचा भाऊ होता एक भागवत सुदानदौड। तो मारायला तो होता ना? भागवत सुदानदौड त्यांनी पाठिंबा दिला। त्यांनी पाठिंबा देऊन तू मारून टाक म्हणते, मी बघून घेईन म्हणे त्याच्या भावाने। नाही, त्यांनीच दाबलं मला। ते सगळे त्याचे घाबरतात आता त्याला, तिथे सगळी त्याची दादागिरी जास्त आहे, हुकुमशाही जास्त। ते घाबरतात आता त्याला सगळी डेंजर तेवढ्या राळामध्ये, लय डेंजर म्हटलं तेवढ्या राळामध्ये तो घाबरते त्याला सगळी। दादा तेवढी फक्त तुमच्यावरच भरोसा आहे दादा माझा। अरे मी आता एसपीशी पण बोललो। हो दादा, हो मला मदतच हवी दादा, खूप गरीब। हो दादा, मी खूप गरीब माणूस आहे दादा। तुमचं मला तुम्ही बोलले म्हणजे ते बोलले माझ्यासाठी। तू काळजी करू नको, ते मी आता ह्याला पाठवलंय राजूला। हो दादा, हो राजेंद्रला। हो, आणि तिथं तुला सगळे ट्रीटमेंट सगळी चांगली होईल। बरं दादा, बरं। हो दादा, हो दादा, हो। सगळ्याला मी पूर्णपणे बरोबर कामाला लावून त्यांचीच कामं तेच करा दादा। मला म्हणजे मला उद्याच्याला लय धोका आहे दादा। मी राहतो शेतामध्ये एकटा, माझे आई वडील लंगडे, माझे बाळ आहे बारीक बारीक, 2 वर्षाचा एक 4-5 वर्षाचा आहे दादा। टेन्शन घेऊ नको। हा दादा, मी खूप गरीब माणूस बरं का दादा। म्हणजे मी गमवलं म्हणजे माझ्या पाठीमागे माझे आई वडील मारणार 100%, माझे पोरं पण मारणार। अरे बाळा, तुझ्या पाठीमागे एकनाथ शिंदे उभा आहे। हो दादा, उपकार दादा तुमचे महादेवासारखे आले दादा तुम्ही धावून माझ्यासाठी, बस आजच समजेन मी। हो दादा, हो। आता समजा, हो जय भगवंत झाला समजा। हा साहेब, हॅलो, हो करून घे, बस करून घे, कर। हो साहेब, नाही डॉक्टर जीवन राजपूत आहे। देऊ का एक मिनिट? देऊ?